कनवाड तालुका शिरोळ परिसरात बेकायदा पिस्तूलसह अन्य शस्त्रांची निर्मिती करून त्यांची तस्करी करण्याचा डावा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शिवाजीनगर पोलिसांनी उधळून लावला। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पिस्तूल व 3 जिवंत राऊंड असा एकूण 51,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत दिनांक 10 पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अटक केलेल्यांमध्ये शुभम दीपक सूर्यवंशी वय 25 राहणार साईनगर कोल्हापूर रोड कनवाड आणि जॉकी राजू माळो वय 28 राहणार फुलेनगर कनवाड याचा समावेश आहे। या कारवाई दरम्यान संशयित निलेश कांबळे याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलिसांच्या माहितीनुसार कनवाड परिसरात बेकायदा पिस्तूल आणि अन्य शस्त्रांची निर्मिती करून त्यांची तस्करी करण्याचा डाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिवाजीनगर पोलिसांच्या निदर्शनास आला। त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले। दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडे चौकशी केली असता या प्रकरणात जॉकी माळो याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा स्पष्ट झाली। त्याने पोलिसांना तिळवणी मार्गावर पिस्तूल घेऊन जाण्याची माहिती दिल्याचे तपासात समोर आले। पोलिसांनी तात्काळ तेथे सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले। शुभमकडून मिळालेल्या माहितीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी जॉकी माळो याच्याकडून घेतलेल्या पिस्तुलाचा तपास सुरू केला। पोलिसांच्या प्राथमिक तपासात बेकायदा शस्त्रांचा पुरवठा व संभाव्य तस्करीचा धागा समोर आला असून या प्रकरणातील इतर व्यक्तींचा शोध सुरू आहे। दरम्यान जॉकी, शुभम व निलेश यांनी गावठी बंदूक व कट्टा तयार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती तपासात समोर आली आहे। हा प्रयत्न फसल्याने 2 पिस्तूल आणून त्यांची हत्यारे बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे। त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू आहे। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।